रोज मैयत होत आहे। हे भाऊ थांबले इथे, त्यांचा सक्का भाऊ 2 दिवस अगोदर मेलेला आहे। काल सुद्धा 2 व्यक्तींचा मृत घोषित झाले। रस्ता असा आहे की म्हणजे रस्ता कमी खड्डे जास्त आहे। एक खड्डा चुकवायला गेला की दुसरा खड्ड्यात गाडी पडते, दुसरा खड्डा चुकवायला गेला की बाजूने ट्रक जाते, अशाच वेळेस बॅलन्स जातो आणि गाडी पडते आणि जीवितहानी होते। या रस्ता जो आहे ना मृत्यूचा सापळा झालाय। जळगावकर नागरिक किती नागरिकांचे आता जीव जातील हे मोजणं कठीण जाईल असं मला या ठिकाणी वाटतं। महामार्ग प्रशासन अगदी ठिम्म आहे, लोक मरतायत त्यांना घेणं देणं नाही। जसा किडे आणि मुंग्यांचा जीव जातो तसा जळगावकर नागरिकांचा जीव जातोय। जळगाव मधून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अवघ्या 24 दिवसात तब्बल 5 जणांचा बळी गेलाय। कालिका माता चौक ते शिव कॉलनी आणि पुढील महामार्ग परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये एका महिलेसह 4 जणांना जीव गमवावा लागलाय। मृतांमध्ये घरातील कर्ते पुरुष, तरुण आणि महिला यांचा समावेश आहे। महामार्गावरील खड्डे खरडून ठेवलेला रस्ता, बायपास बंद असल्यानं वाढलेली अवजड वाहनांची गर्दी आणि सुरू असलेली एकेरी वाहतूक या सगळ्यामुळे हा महामार्ग आता मृत्यूचा मार्ग ठरतोय का असा सवाल उपस्थित होतोय। 5 बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जातोय। खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी ही तासाभरात निखळत असल्यानं रस्त्याची दुरावस्था कायम आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग जळगावकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग, पण सध्या याच महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखं झालंय। बायपास बंद, महामार्गावर अवजड वाहनांची गर्दी, त्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम आणि काम सुरू करण्याआधीच तब्बल 8 किलोमीटरचा रस्ता खरडून ठेवण्यात आलाय। यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांचा तोल जाण्याचा धोका वाढलाय। एकीकडे वाहतुकीचा प्रचंड ताण आणि दुसरीकडे एकेरी वाहतूक, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप वाहनधारक करतायत। महामार्गासोबतच समांतर रस्त्यांची कामही सुरू आहेत। काही ठिकाणी लोखंडी सळी बाहेर आलेल्या दिसतायत, मात्र पुरेसे बॅरिकेड्स किंवा दिशादर्शक फलक नसल्यानं वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। जळगाव शहरातून मुंबई ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा शहरातून गेलेला आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो की गेल्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी या महामार्गावरती 5 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी हा जो रस्ता आहे पूर्णपणे ओरभरून ठेवलेला आहे। म्हणजे यापूर्वी कालिका माता ते खोटेनगर या ठिकाणाहून या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम महामार्ग नहीच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतलेला आहे, परंतु काम सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून हा जो रस्ता आहे पूर्णपणे खरडून ठेवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक 4 ते 5 महिन्यांपासून ही रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे। यामुळे आता गेल्या महिन्याभरामध्येच जवळपास 5 जणांचा बळी गेलेला आहे। या ठिकाणी 5 मध्ये एका महिलेचा आणि इतर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। कालच रात्री संध्याकाळी या ठिकाणी कालिका माता मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी एक मोठा अपघात झाला होता। दरम्यान याचं नेमकं कारण काय आहे, आपण या संदर्भात काही नागरिकांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, राष्ट्रीय महामार्गावरती आपला तरसोद ते बाळती हा जो बायपास आहे तो सध्या तरी बंद आहे, परंतु या ठिकाणी जी वाहतुकी वळवण्यात आली आहे, परंतु आता या रस्त्यावरती स्थिती अशी की त्या ठिकाणी पूर्ण खड्डे पडलेले आहेत। खड्डे तर पडलेलेच आहे, पण त्यांनी जे काम सुरू केलं आहे कालिका माता मंदिरापासून, तर तिथे त्यांनी अगोदर हा जो रोड खणलेला आहे तिथून तो पूर्ण हायवे आणि बाजूला जो केलेला रिंग रोड म्हणजे साईड पट्टा आपण त्याला म्हणतो साईड रोड, सर्व्हिस रोड, तर हा सर्व्हिस रोड जो आहे तो सर्व्हिस रोड पूर्ण अतिक्रमण झालेला आहे। आज तो जो सर्व्हिस रोड मोकळा केला तर इझी ट्रॉफिक तुम्ही इकडे वळवली आहे, तर निदान मोटरसायकलवाले तरी त्या सर्व्हिस जातील। आज तिथे जे कार पार्किंगवाले आहेत म्हणजे जे कारचे विक्री करतात कार बाजारवाले यांनी पूर्ण तिथे अतिक्रमण करून ठेवलंय। गॅरेजवाले त्यांनी अतिक्रमण करून ठेवलंय। जर तुम्ही बघितलं सालानगर पासून तर कालिका माता मंदिरापर्यंत तो सर्व्हिस रोड झालेला आहे, तिथे पूर्ण अतिक्रमण आहे। अगर ते अतिक्रमण तिथनं काढलं तर निदान मोटरसायकलवाला तिथे जाऊ शकतोय। आज तो जो रोड आहे तो बंद असल्या कारण हायवेला आम्हाला जावं लागतंय आणि हायवेला मी जेव्हा चालतोय तर हा रोड खणून ठेवला आहे, तिथे गाडी स्लिप मारते, बॅलन्स जात आहे, त्यामुळे आमचे ॲक्सिडेंट होत आहेत, आमच्या भावांचे ॲक्सिडेंट होत आहेत। तर आमचं एकच म्हणणं आहे की नईवाल्यांनी जे केलंय काम तर त्यांनी थोडं टप्प्याने काम करायला हवं होतं। त्यांनी हे सर्व जे खणून ठेवलंय चुकीचं आहे। तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही त्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील जो कालिका माता परिसर भाग आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी अपघात झालेला आहे, तो अपघात आणि या रोडचा काही संबंध होता का त्यामध्ये? हो, संबंधच आहे ना साहेब, कारण हे रोड खोदलेला आहे आणि सर्व्हिस रोड जे आहे ते पूर्ण बांधलेला असून सुद्धा
तिथे अर्धा बांधलेला आहे, अर्धा मध्ये अतिक्रमण आहे. आणि हे खोदलेला रोड असताना तिथे हायवे मेन जे आपले बायपास आहे ते बंद आहे. नाहीवाले कुठे आहे? त्यांनी पूर्ण रोड खोदलेला आहे ना आता रोडचं काम बंद केलेलं आहे आणि 4 लोक मयत पडलेले आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो की नाहीवाल्या अधिकाऱ्यावर एखादी अधिकाऱ्यावर सदस्य मनुष्यवधचा गुन्हा दाखल करावा, तेव्हा हे जागे होतील. तिथे लाईट नाही आहे, हे रोड खदलेले आहे, पूर्ण रस्ते बांधलेले नाही आहे, असे रोड बांधताय, रोड मय्यत होत आहे. हे भाऊ थांबले इथे, त्यांचा सक्का भाऊ 2 दिवस अगोदर मेलेला आहे. आपण काही तरुणांकडून जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, गेल्या 2 दिवसांपूर्वी तुमचे नातेवाईक यांचा अपघात झालेला आहे, तुमची काय संवेदनशील काय प्रतिक्रिया असेल? हे जे रोडचं काम जे खराब झालेलं आहे, हे रोडाचे बांधकाम जे चालू आहे त्याच्यामुळे त्याचा अनबॅलन्स झाला गाडीवर आणि तो समोरच्या गाडीवर जाऊन आदळला आणि तिथेच जीवनाशी तो ठार झाला. कधी झाली घटना ही? गुरुवारी रात्री 11:15च्या सुमारास. माझ्या भावाचं नाव हेमंत सुरेश डाळे. तर आता ठीक आहे, तुमच्या घरातले सदस्य गेला आहे, तर आता तुम्हाला प्रशासनाकडून काय मागणी असेल? प्रशासनाकडनं मागणी म्हणजे हे जे काम सुरू आहे ते टप्प्याटप्प्यात सुरू करावं किंवा केलता सुरुवात आहे तर ते व्यवस्थित करावं. जीवनाशी काल सुद्धा 2 व्यक्तींचा मृत घोषित झाले, 2 जण सुद्धा कालच्या दिवशी सुद्धा पुढे गेलेत. माझा भाऊ गेला, 3 जणांचा जीव घेतला यांनी. तर यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी, काहीतरी करावं. इथे लोकांचं नुकसान होतंय, हे मजा मारणारे मजा मारतात. दादा तू काय सांगाल, तू तरुण म्हणून दुचाकी चालवतो, या ठिकाणी हा जो रस्ता आहे एकदमच मृत्यूचा सापळा झालेला आहे असं अनेकांचा गंभीर आरोप आहे. तू तरुण म्हणून, एक युवक म्हणून काय सांगू शकेल? सर आता एक तरुण म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता मी कॉलेजला जातो, कॉलेजला आता एखाद्या वेळेस उशीर होतो, रस्त्याने चालतो, तर रस्ता असा आहे की म्हणजे रस्ता कमी खड्डे जास्त आहे. एक खड्डा चुकवायला गेला की दुसरा खड्ड्यात गाडी पडते, दुसरा खड्डा चुकवायला गेला की बाजूने ट्रक जाते, अशाच वेळेस बॅलन्स जातो आणि गाडी पडते आणि जीवितहानी होते. तर हा जो रस्ता तुम्ही बनवता याचं काम का बरं थांबलेलं आहे? आणि सर्व्हिस रोड जरी बनवला आहे पण सर्व्हिस रोडवर तुम्ही बघू शकता अतिक्रमण किती आहे. लोक रस्त्यात गाड्या लावून ठेवता, नंतर तिथं ऑटोनगरला गेले, तिथं सगळ्या ट्रका उभ्या आहे, नंतर गॅरेजवाल्यांनी तिथं अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. अतिक्रमण विभाग कुठे लक्ष देतोय? मग प्रशासनाकडे नेमकी काय मागणी असेल आता? आम्हाला जर जे गेलेले जीव आहे ते परत आणून देऊ शकत नाही, पण ज्याच्यामुळे ते जीव गेले ते काम तुम्ही पूर्ण करा, म्हणजे तो रस्ता व्यवस्थित करा, त्याच्यामुळे जेणेकरून ती जीवितहानी होणार नाही. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल सर तुम्ही या ठिकाणी की आता गेल्या काही दिवसांपासून पारधी बायपास हा रस्ता आता बंद आहे, त्यामुळे हे वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे. दरम्यान या कामाची सुरुवात पण नाही आहे, तोपर्यंत एक तर रस्ता ओरबडून ठेवला आहे, खरबडे करून ठेवलेला आहे. या ठिकाणी अनेक अपघात, अनेकांना जीव गमावा लागत आहे. खोटेनगर पासून तर कालिका माता मंदिर या रस्त्यांवर जेव्हापासून बायपासचा पूल खसला आणि तिकडून ट्रॅफिक बंद होऊन इकडून सुरू झाली, आपण बघू शकता 24 तासामध्ये किमान 50,000 अवजड वाहनं या रस्त्यावरून जात आहेत. आणि हा रस्ता जो आहे ना मृत्यूचा सापळा झाला आहे. जळगावकर नागरिक किती नागरिकांचे आता जीव जातील हे मोजणं कठीण जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. 50,000 ते 1 लाख पर्यंतचे वाहनं 24 तासातून अवजड वाहनं जातात. इकडे मोठ्या कंपन्या आहेत, जैन इरिगेशन कंपनी आहे, कल्याणी ब्रेस कंपनी आहे, वसाहतीमध्ये जाणारे पोलीस बांधवांची घरं आहे, मोठी वस्ती, सगळ्या लोकांना या मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो. जर तिकडचा रस्ता बंद केलेला आहे तर इकडे हा रस्ता खरवडून करण्याची गरज नव्हती. आत्ताचे जे 3-4 अपघात झाले, त्यांचे मृत्यू झाले, हा रस्ता खरवडल्यामुळे झालेले आहेत. कोणतेही सूचना फलक नाहीत, कोणतेही तिथे लोकांचा जीव जाणार नाही त्याच्याकरता प्रिकॉशन घेतलेली नाही. आता समांतर रस्ता समोरून दिसतोय, रात्री तिथे येऊन त्याला वाहनं धडकतात, तिथे बॅरिकेड्स नाही, नियोजन शून्य कारभार आहे. महामार्ग प्रशासन अगदी ठिम्म आहे, लोक मरतायत, त्यांना घेणं देणं नाही. जसा किडे आणि मुंग्यांचा जीव जातो तसा जळगावकर नागरिकांचा जीव जातोय. जेव्हापर्यंत तो बायपास सुरू होत नाही, जळगावकरांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर वावरावं लागतंय. एखादा मुलगा आणि मुलगी शाळा कॉलेजमध्ये गेले असतील तर ते घरी सुरक्षित परत येतील का, एवढं गंभीर वातावरण या रस्त्याने करून ठेवलेलं आहे. आणि याच्याकरता महामार्ग प्रशासन अतिशय अक्कलशून्य अधिकारी आहेत तिथे, त्यांना अजिबात घेणे. लोक मरतायत, मरू द्या. प्रचंड लोकांचा रोष आहे आणि याचा उद्वेग एका दिवशी होईल. या ठिकाणी जे बळी पडत आहे, ज्यांचा मृत्यू होत आहे, त्याचं कारण ते नईचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असतो, पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे का? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कायदाच आहे. या रस्त्यामुळे जर का ते लोकांचा अपघात होतोय त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो केला गेलाच पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं पाहिजे, त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. लोक रस्त्यावर येतील आणि त्या नाही प्रशासनाला धारेवर धरतील, एवढं असं वाटतंय. जळगाव जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत, 3 मंत्री आहेत, तरी देखील या ठिकाणी नईचे अधिकारी त्यांना त्यांचे आदेश मानत नाही. जवळपास
गेल्या महिन्यामध्ये मंत्री गिरीश महाजन असो किंवा खासदार स्मिताताई वाघ त्यांच्या मतदारसंघातील हा जो पूल आहे त्यांनी देखील सूचना दिल्या, परंतु नईचे अधिकारी या कामासंदर्भात धिम्म आहे. काय वाटतं तुम्हाला? आपल्या इथले तुम्ही जे म्हणतात की जे मंत्री संत्री आहे, ते फलक मंत्री आहे, ते कामाचे मंत्री नाही. फक्त त्यांचे मोठे मोठे फलक तुम्ही बघा, त्याच्यावर फक्त ते दिसतील. जनतेला फक्त निवडणुकीच्या वेळेसच त्यांना जनता आठवते, नंतर त्यांना जनता आठवत नाही. लोक मरू देत, त्यांना काही घेणं देणं नाही. खोके येतील, पेट्या येतील, आम्ही लोकांना खरेदू, ही त्यांची मानसिकता आहे. म्हणून त्यांना लोकांची घेणं देणं नाही. मरतायत मरू देत. प्रशासनावर कुठल्याही लोकप्रतिनिधीचा कोणताही दबाव नाही. त्यांना ते जुमानत नाही. त्याच्याकरता लोकप्रतिनिधी हा प्रचंड हुशार लागतो. त्याला प्रशासन कसं चालवावं याची माहिती लागते. मला असं वाटतं की या लोकप्रतिनिधींकडे ती नाहीये, म्हणून ही दुर्दशा झाली. वाहनधारक, महामार्गाची अवस्था, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका याबाबत वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आणि आता पाहूयात या 24 दिवसात नेमकं किती जणांनी आपला जीव गमावलाय. 1 ऑगस्टला कालिका माता चौकाजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्यानं एका सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 5 ऑगस्टला अजिंठा चौफुलीजवळ भरधाव टँकरने चिरडल्याने 55 वर्षीय मंगला अर्जुन माळी यांचा मृत्यू तर त्यांचा मुलगा जखमी झालाय. 20 ऑगस्टला बांभुरी पुलाजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने योगेश उर्फ युवराज कडू महाजन यांचा मृत्यू झालाय. 20 ऑगस्ट राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हेमंत डहाळे या तरुणाचा मृत्यू झालाय. 24 ऑगस्टला ट्रान्सपोर्ट नगर जवळ भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने 21 वर्षीय पवन सुरवाडे यांचा मृत्यू झालाय. अवघ्या 24 दिवसात 5 बळी. पण प्रश्न एवढाच नाहीये की अपघात झाले किती. प्रश्न आहे की हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन नेमकं करतंय काय. खड्डे बुजवले जात आहेत, पण तासाभरातच खडी निघून जातीये. रस्ता खरडून ठेवला जातोय. बायपास बंद असतानाच महामार्गावर काम सुरू राहते आणि त्याच वेळी अवजड वाहनांची वाहतूकही सुरू असते. मग या नियोजन शून्य कारभाराची जबाबदारी कुणाची? हे बघा, ती जरी चालू केली गेली असली तरी त्यामध्ये रस्त्याचे जे डांबरी भाग आहे ते पूर्ण खचलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की डांबरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार त्या काळामध्ये झालेला दिसतोय. त्यामुळे जिथून टायर गेलेले आहेत तिथे पूर्ण चाऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी केली गेली पाहिजे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जेलमध्येच टाकलं पाहिजे असा माझा स्वतःचा विचार आहे. आणि जो शहरातून जाणारा जो हायवे आहे त्याला स्क्रॅपिंगचं काम चालू आहे. आता 2 फ्लायओव्हर आपले मंजूर झालेले आहे. एक 72 कोटी रुपयाचा पूल आता बांबुरीपाशी आपला मंजूर झालेला आहे. पण तरी सुद्धा ते व्हायला आपल्याला 1-2 वर्ष जाणार आहे. पण हे आपलं समोर असल्यानंतर सुद्धा रस्ता गेला, पूल माती घसते आणि वरती आपण जर रस्ता बघाल तर सरळ चाऱ्या पडलेल्या. आपण जर जाल, माझी विनंती आहे आपल्याला की तुम्ही चित्रीकरण करा. पूर्ण डांबराच्या मधून अशा चाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे फटफटीवाल्यांचे ऍक्सिडेंट होतात. आता काल परवामध्ये 3 मुलं वारलेली आहेत. याची भरपाई कोण करणार? मग शेवटी या गोष्टी सगळ्या येतात त्या आमदार, खासदार आणि मंत्र्यावर. आम्ही तर मागणी केलेली पूर्वीपासून, जेव्हा काम चालू होतं तेव्हा पण, आणि आज पण मागणी करतोय की त्या ते डांबर मला वाटतं ते नकली डांबर असावं. त्याच्यामुळे आज रस्ता खचतोय. 5 जणांचा बळी गेल्यानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी बोलायला तयार नाहीयेत. लोकप्रतिनिधींची भूमिका ही प्रश्नांकित होतीये. वाहनधारकांचा थेट सवाल आहे, हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा? अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी निश्चित करून संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 24 दिवसात 5 मृत्यू. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर या महामार्गाची दुरावस्था प्रशासनाच्या लक्षात येणार, हा प्रश्न आता जळगावकर विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी. या ठिकाणी येथील जळगावकर नागरिकांनी एकच रोष व्यक्त केलेला आहे. नईचे अधिकारी मंत्री असो का संत्री असो किंवा कोणीही असो, हे कोणालाही जुमानत नाही. तसेच येथील मंत्र्यांचे या ठिकाणी नईच्या अधिकाऱ्यांवरती कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी ऐकत नसल्याचा देखील या ठिकाणी थेट आरोप या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे. शिवाय बायपास रस्ता हा अजून चालू होण्याच्या दुरुस्ती होण्याचे कामं बाकी आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी हा जो रस्ता ह्या खरभरून ठेवलेला आहे. या रस्त्याची कामे सुरुवात झालेली नाहीये. दरम्यान यापूर्वी देखील अनेक निवेदनं दिलेले आहेत, अनेक मागण्या, अनेक संघटनांनी या ठिकाणी पुढाकार घेतला, परंतु या ठिकाणी नईचे अधिकारी हे जुमानत नाही. त्यामुळे गेल्या महिन्याभरामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नईच्या अधिकाऱ्यांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.